शेतकऱ्याला पाणी भेटत नाही। अनेक शेतकऱ्याच्या मोटारी पेटल्या, अनेक शेतकरी फोन करते, त्यावेळेस आम्ही या कंपनीला फोन करतो पण तो काही दरवाजे चालू करत नाही। जे शेतकरी आहेत त्यांचं इथे खूप मोठं नुकसान होत आहे। मागच्या 22 जुलैला माझ्या गावामध्ये पूरजन्य परिस्थिती झाली। दुसरी अंबाझरी होते की काय अशा पद्धतीचं प्रकरण घडता घडता वाचलं। जागा हो काय एसटीपी चेक करायचं काय एसटीपी चेक करायचं काय। तिथं टॅक्स नाही, बरेच बेरोजगार मुलं इथे फिरत आहे, त्यांना रोजगार नाही। हा प्लांट इथं लागून आमच्या सर्व गाव नुकसान होत आहे। मागच्या वेळेस नदीला पूर आला होता, गावाच्या पायथ्यापर्यंत पाणी आलं। नागपूर महानगरपालिका आमच्या हद्दीत येऊन, आमच्या कर्मभूमीत येऊन त्याच्यावरती उत्पन्न कमवत आहे, परंतु गड ग्रामपंचायतला 1 रुपयाचं पण उत्पन्न नाही। म्हणजे उद्या आमचं गाव डुबण्याची शक्यता आहे। नॅशनल हायवेच्या बाजूला दिसणारी ही तीच विहीर आहे, ज्या विहिरीमधून संपूर्ण विहिरगाव परिसरातील नागरिकांना प्यायला पाणी मिळायचं। मात्र जेव्हापासून नॅशनल हायवे अथॉरिटीने आता ही विहीर खंडित केली आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्त जेव्हा परिस्थिती येत असते तर लोकांना प्यायला मुबलक पाणी नाही। याला मुख्य कारण म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटीतर्फे खंडित करण्यात आलेली हीच ती विहीर। या STP प्लॅनमुळे तुम्हाला बघत असेल तुम्ही, इथं पाण्याचे जे प्रवाह आहे इतका स्पीडनं वाहतो। यामुळे ह्या 12व्या महिन्यामध्ये पाण्याची पात्रता इतक्या उंचीवर आहे, 10 फूट पाणी याच्यामध्ये आहे। ज्यावेळी इथं पावसाळा येतो तेव्हा तुम्ही बघता इथं शेती आहे, या शेतीमध्ये पूर्ण पिकाला हे पाणी जातं आणि पूर्ण साफ करून येतो। आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की प्रशासनाने इथे संरक्षण भिंत बांधून द्यावे, कारण की आजूबाजूनं पूर्ण परिस्थिती तुम्ही अनेक शेतकरी त्रासून आहे। आमची तिकडून आपण पाहिलं, इकडे पाहिलं, अधिकारी म्हणते जेव्हा घाटावरचा रस्ता आम्ही म्हणलं करून द्या बा, तर झाला आहे बा, आणि कागदपत्र दाखवलं तुम्ही पाहिलंच आहे। काही इथं जंगल आहे बाबा, इथं 2-3 वेळा आम्हाला कसं आहे झाला इथं घाट मैत आणताना ट्रॅफिक जाम होऊन जाते, तर आम्हाला ह्या रोड करून द्यायला पाहिजे ना अधिकार आहे म्हणजे रोडवाल्यानं। पाणी होतं म्हणजे इथून ते पूर्ण असं ते भरून होतं। आता उतरता नव्हती, ह्या पाणी महिनाभर ना आता मग पेरून कवा आम्ही ते गेलं ते सीझन भर पाण्याचं पाणी येते ना, रोडच्या पाण्यानं कसं आहे, पाहिले असते आले असते सब पाच झालं असतं बरोबर। ते हे कसं पाहिलं काही आहे नाही, हे लोक काय दुर्लक्ष करते, पुरं वाढत पाणी मारते, पूर्ण सोयाबीन नुकसान झाले, सोयाबीन डबल पेरली ते नुकसान झाले। बरं
त्यांच्या शेतामध्ये हाच तो हायवे आणि हायवेचं जे पाणी आहे हे संपूर्ण शेतात येऊन राहिलेलं आहे, त्यामुळे त्यांना चांगलं पीक घेता येऊन नाही राहिलेलं आहे. एका दिवशी मोठी जीवानी होऊ शकतात. त्यामुळे मैतच्या वेळेस हजारो लोक सोबत राहतात आणि हा हायवे आहे 353D. त्याच्यामुळे हा खूप मोठा विषय आहे गुंतगीचा. म्हणजे हा जर रस्ता दिला तर शॉर्टकट होऊन जाते. हां, पुलाच्या खालून आतमध्ये आम्हाला अप्रोच होऊन घाट कुठे? शेती पडीत आहे. यायना हायवे रोडवाल्यांना आमची भरपाई दिली पाहिजे. आता आम्ही पुन्हा हे करू, आंदोलन करून. या एसटीपीचे करायचं काय? या एसटीपीचे करायचं काय? या रस्त्याच्या बाजूच्या कडेला म्हणजे विरुद्ध दिशेला आमचं आरक्षित स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत जाण्यासाठी आम्हाला रस्ता उपयोगात नाही आहे. उद्या चालून जर प्रेत नेता आमचं जर दुर्घटना झाली आणि गावातले जर 50-50 लोक मरण पावलेले, याला जबाबदार कोण? या एसटीपीचे करायचं काय? खाली डोके वरती पाय. या एसटीपीचे करायचं काय? खाली डोके वरती पाय. या एसटीपीचे करायचं काय? खाली डोके वरती पाय. जागे व्हा महानगरपालिका जागे व्हा महानगरपालिका जागे व्हा. प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळेला AHN न्यूजची टीम नॅशनल हायवे 7वर उभी. आपण बघू शकता की माझ्या मागे हाच तो नॅशनल हायवे 7 आहे, ज्या ठिकाणी दररोज हजारोच्या संख्येने लहान मोठे वाहनं यांची ये-जा सुरू असते. आणि आपण दुसऱ्या बाजूला बघा की हे सगळे साखळी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते आहे. नेमक्या यांच्या मागण्या काय आहे, कशासाठी हे साखळी उपोषण करतात आहे, आणि महानगरपालिका असेल किंवा केंद्रीय रस्ते विकास विभाग असेल, यांना त्यांच्यातर्फे होत असलेल्या समस्यांना कशा प्रकारच्या वाचा या फोडता येईल आहे, त्याकरता म्हणून अनिश्चितकालीन उपोषण, साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे. हे सर्व गावकरी या ठिकाणी आलेले आहेत. आपण काही लोकांशी जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया. कोणत्या गावचे? वीरगाव.
काय नाव? सुखराम गावंडे, BJP अध्यक्ष काय नाव? संदीप शिंदे, विहीरगाव. वीरगाव. काय नाव? वैभव अवतारे, विहीरगाव. काय नाव? सचिन गुळे, निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन संस्थापक, युवा मोर्चा नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष. काय झालं सर, इथे साखळी उपोषण कशाकरता आपण हे आयोजित केलेलं आहे? मागील 2017 पासून विरगाव गड ग्रामपंचायतमध्ये जे स्वतःची त्यांची जागा आहे गड ग्रामपंचायतची, त्या जागेवर महानगरपालिकेनं न सांगता तिथे एक प्रकारचं अतिक्रमण करून तिथं इमारत उभी केली. त्या इमारत उभी करत असताना ग्रामपंचायतला कुठलाही मोबदला दिला नाही, कुठलाही रोजगार दिला नाही. ग्रामपंचायत विरगाव गड ग्रामपंचायत, उमरेड रोड. आणि कुठला रोजगार नाही, कुठलाही तिथं टॅक्स नाही. बरेच बेरोजगार मुलं इथे फिरत आहे, त्यांना रोजगार नाही. कुठल्या तरी मागच्या संस्थेने इथून 5-7 वर्षा पहिले इथली कुठली ग्रामपंचायत, कोण इथे अधिकारी होते, कोण इथले सरपंच सदस्य होते हे माहीत नाही. त्यांच्या माध्यमातून ह्या गावात नुकसान झालेलं आहे. तो प्लांट STPचा प्लांट लागल्यामुळे आजूबाजूचे जेवढे पण शेतकरी इथे आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहे. तिथं शेतीचं पीक होत नाही, पिकाचं नुकसान होत आहे. शेतकरी हा मोठ्या याच्यात संकटात सापडलेला आहे. आणि अशा वेळेमध्ये हा प्लांट इथं लागून आमच्या सर्व गाव नुकसान होत आहे. मागच्या वेळेस नदीला पूर आला होता, गावाच्या पायथ्यापर्यंत पाणी आलं. म्हणजे उद्या आमचं गाव डुबण्याची शक्यता आहे. माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे आणि माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनासुद्धा विनंती आहे की आपणसुद्धा या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. नाही तर आम्ही हे 4 दिवस उपोषण, आज सरपंच सुरेश शिंदे, दिलीपजी कापसे, उपसरपंच, आम्ही निस्वार्थ फाउंडेशन, युवा मोर्चा अध्यक्ष या नात्याने जर 4 दिवसामध्ये इथे आयुक्तांनी किंवा महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी जर इथं येऊन आमच्यासोबत विचारपूस केली नाही, विचारणा केली नाही, तर आम्ही 4 दिवसानंतर इथं आमरण उपोषण करू हे तुम्हाला आवाहन करीत आहोत. तर अशा प्रकारचे एक प्रकारे आव्हान म्हणजे चेतावणी ज्याला म्हणता येईल आहे, नागपूरचे निगमायुक्त चौधरी यांना देण्यात आलेली आहे की त्यांनी या घटनास्थळावर यावं, साखळी आंदोलनामध्ये यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घ्यावं, अशी निस्वार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन गुळे यांची मागणी आहे. आता आपण वीरगावचे जे सरपंच आहेत सुनील राऊत त्यांच्याशी पण बातचीत करूया. सुरेश शिंदे जे आहेत आपल्या वीरगावचे सरपंच त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सूरजजी, आपण म्हटलं आहे की नागनदीचं जे वळण आहे, नागनदी जी सुरू आहे तिला वळविण्यात आलं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याला खरं काय? मागील काळामध्ये 2017पासून आमच्या गावामध्ये नागपूर महानगरपालिकेचं STP प्लॅन बनवण्यात आला आहे. ते बनवत असताना काय तांत्रिक अडचणी उत्पन्न झाल्या तरी पण ते बनत असताना तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन न घेता ते सातत्यपूर्ण बनवण्यात आलं. आणि त्यानंतर ते जो नदीचा नैसर्गिक प्रवाह होता तो वळून आमच्या गावाच्या दिशेनं सलग येऊ लागला. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं, स्थानिक शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान पण झालेलं आहे. तिच्यात लाखोच्या घरामध्ये नुकसान झालं असं पटवारी अहवालामध्ये नमूद आहे. त्याच अनुषंगाने STPचं जे पाणी थांबवलं जातं त्याचं पाणी समोर कामठी या भागापर्यंत जाऊ शकत नाही, जो पूर्ण शेतकरी बेल्ट आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हंगामी काळामध्ये गहू म्हणा किंवा चणा म्हणा या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यासाठी पर्याय व्यवस्था नसते. अशा काही विस्तृत स्वरूपाच्या मागण्या आमच्या मागील आता या 1 वर्षापासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करूनसुद्धा हवालदिल पूर्ण शासन यंत्रणेमार्फत कोणत्याही पद्धतीचं सकारात्मक भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे. आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून मागे जिल्हा अधिकारी महोदय आणि मान्य आयुक्त महोदय यांच्यामार्फत आपली बैठक लागली होती. परंतु मध्यंतरी प्रचाराच्या कार्यक्रमात आदरणीय बावनकुळे साहेब व्यस्त असल्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही. त्या दरम्यानच मी आदरणीय बावनकुळे साहेबांना पत्र दिलं होतं. परंतु या व्यवस्थेच्या म्हणजे शपथविधी म्हणा किंवा भाराच्या याच्यामध्ये आता आपल्या शिंदेसाहेब, आता आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? STPद्वारे आमच्या गावामध्ये जे आत्तापर्यंत जे टॅक्सेशन आहे, जी मूळ मालमत्ता आमच्या ग्रामपंचायतची आहे, त्याच्यामध्ये आम्हाला भागीदारी हवी आहे. स्थानिक लोकांना रोजगार, सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना हंगामी काळामध्ये जे पाणी द्यायला पाहिजे ते, आणि पूर संरक्षण भिंत महत्त्वाचं म्हणजे गावाच्या दिशेने जे पाणी येतं. या 22 जुलैला ज्या प्रकारे पाण्याचा प्रवाह आमच्या गावाच्या दिशेने आला तेव्हा आता असं वाटलं की अक्षरशः अंबाझरी 2 होते का काय, अशा अनुषंगाचं पत्र आदरणीय आयुक्त महोदयांना पण यापूर्वी दिलेलं आहे. आणि जर आपल्या मागण्या मंजूर नाही झाल्या, पूर्ण नाही झाल्या, तर वीरगावचे आपण सरपंच आहात या तमाम, आणि सचिन गुळे आपण पण आहात, पूर्ण गावकऱ्यांच्या काय समोरची रणनीती राहील? आदरणीय सचिनदादांनी ज्या पद्धतीनं आम्हाला जे सुचवलेलं आहे की 4 दिवसापर्यंत आम्ही साखळी उपोषण करू, त्यानंतर दादांच्या माध्यमातून
किंवा आमच्या सगळ्याच्या माध्यमातून नागरिकाच्या जे आमचे गावातले सुजाण नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न करू। याच अनुषंगाने आणखीन केंद्रीय रस्ते विभागाचे पण काही आमचे प्रश्न आहेत। नॅशनल हायवे जो 7 आहे त्याबद्दल काय आहे? याच आपला हा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 3चा रस्ता होता, हा जो अपग्रेड झाला 353D मध्ये कन्वर्ट झाला। हे कन्वर्ट होत असताना कळमण्यावरून आमच्या वीरगावला येणारी जी पूर्ववत पाण्याची व्यवस्था होती, जे उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्हाला पाण्यावरती जिवंत ठेवत होती, ही टोटली कोलॅप्स केली। याच्या आधी आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याच्या नंतरसुद्धा त्याच्यावरती काही एक प्रकारचं न्याय दिला नाही। त्याच पद्धतीने त्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला अत्यंत दुष्काळजन्य परिस्थितीला फेस करावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। म्हणजे शासन प्रशासनाने जर लक्ष नाही दिलं तर यांचं असं म्हणणं आहे की एक भीषण संकट येऊ शकते। गावं पूर्ण पाण्यामुळे डुबतातच आहे। आपण बघितलं आहे राज्यातले की पाण्याचं नीट नियोजन न केल्यामुळे। पण सर, एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असं म्हणतात की हे जे सांडपाणी जे असते, गढूळ पाणी जे असते, मग नदीचं असेल, नाल्याचं असेल की सिवरचं असेल, याला युटिलाइज चांगल्या प्रकारे करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे। मग तुम्हाला असं नाही वाटत का की ही जी घोषणा आहे किंवा यांचं हे जे म्हणणं आहे हे कितपत तथ्य किंवा खरं आहे? युटिलाइज त्यांचं जे माननीय गडकरी साहेबाचं म्हणणं सुद्धा उचित आहे। पाण्यावर प्रक्रिया झालीच पाहिजे, यासाठी आम्ही पण त्याचं सहकार्य करायला तयार आहोत। परंतु ग्रामपंचायतला आपल्यासोबत घेऊन यावर विचार विनिमय करायला हवा होता। कुठल्या प्रकारचा विचार विनिमय न करता आपल्याच मनासारखं काम करणे हे महानगरपालिकेने काम केलेलं आहे। यामुळे आमच्या गावाचं नुकसान होत आहे। आमचं प्रक्रिया करण्याला विरोध नाही, पण आमच्या ग्रामपंचायतला सोबत घेतलं नाही याचा आमचं असं दुःख आहे, याचा विरोध आहे। पण यावर महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे। मग ही बाब तुम्ही गडकरींच्या कानावर टाकली आहे का? आम्ही लवकर टाकणार आहोत। आम्ही माननीय बावनकुळे साहेब, माननीय सावरकर साहेब, माननीय कलेक्टर साहेब प्रत्येकाला गोष्टी पोहोचवलेली आहे। परंतु समजा जर या प्रकारे गेलं नाही, आता शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे समजा 3-4 दिवसांमध्ये इथं अधिकारी आले नाही, आमच्या विचारपूस केली नाही, तर आम्ही यापेक्षा वेगळी भूमिका घेऊ। हे तुमच्या माध्यमातून, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी कळवण्याचा प्रयत्न करतो। आणि मी श्री संजयजी मिरे आपला धन्यवाद व्यक्त करतो की सर्वप्रथम तुम्ही या बाबीसाठी नेहमी कुठल्या ना कुठल्या माध्यम जेव्हा आम्ही आंदोलन करतो चांगल्या भूमिकासाठी तुमचं चॅनल सदैव आम्हाला सहकार्य करते। मग तुमच्या चॅनलचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि चांगल्या कामासाठी तुम्ही इथं आला, आमची सगळ्यांचं तुम्ही बाईट घेतली, त्याच्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। बिलकुल असं म्हणतात की गावकरी ते राव नाही करत, आणि गावातील लोकांना, नागरिकांना जर लक्ष दिलं नाही, नागरिकांना जर सोबत घेऊन काम केलं नाही, मग अशा प्रकारचे अडथळे येतात। एकीकडे सरकार मोठमोठ्या घोषणा करतात, वल्गना करतात की विकासाचे कामं होत आहे, मात्र विकासाचे कामं कशा प्रकारचे होत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण जर आपल्याला बघायचं राहिलं तर आपण वीरगाव या गावात येऊनच बघू शकता। त्यांनी फार बिकट अवस्था सांगितलेली आहे। नाग नदीचं जे वळण आहे ते शेतकऱ्यांच्या शेतीकडे दिलेलं आहे, आणि जर उद्या जर एक पूर आला, महापूर आला, तर संबंध शेती हे पुराखाली जातील आणि लाखो करोडो लोकांचं नुकसान होईल। अलीकडेच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांना सरकारने अजूनही न्याय नाही दिलेला आहे। कागदोपत्री फक्त तेवढं काय ते सुरू आहे, पण वास्तविकता हे आहे की आजही शेतकरी हे उपेक्षित आहे। त्यांना केव्हा न्याय मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी आहे। आणि आज या ठिकाणी असलेले हे जे संबंध लोक दिसतात आहे हे सुद्धा शेतकरी आहेत। याकडे सरकार लक्ष देईल का? याकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का? याकडे जातीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब लक्ष देईल का? याकडे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते बावनकुळे लक्ष देईल का? याकडे शासन प्रशासन लक्ष देईल का? आणि वीरगावच्या या लोकांना न्याय मिळेल का? हे आता बघणं गरजेचं आहे, आणि याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। नॅशनल हायवे 7 वीरगाव या परिसरातून कॅमेरा पर्सन दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर। अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज का सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।